नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार. तर पुढे पाहूया. लाडकी बहीण योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. या योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार यांकडे महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. म्हणजे प्रत्येक महिन्याला बहिणींना 1500 रुपये खात्यात त्यांच्या जमा होत आहेत. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दर महिन्यात आता एप्रिल महिन्याला हप्ता तिसरा किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. म्हणजे आता जो राहिलेला हप्ता आहे तो तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात जमा होऊ शकतो. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता महिलांना 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा होत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे बघूया. लाडकी बहीण योजनेत गेल्या 3-4 महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे सगळ्यांना दिले जात आहेत. त्यामुळे ह्या महिन्यात देखील अशी शक्यता आहे की शेवटच्या आठवड्यातच पैसे येऊ शकतात. पुढे बघूया. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लांबवण्याची देखील शक्यता आहे. अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता महागणार आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तर महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे. या योजनेबद्दल तब्बल 9 लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. म्हणजे 9 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फेब्रुवारीपर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद केलेले होते. ही संख्या अजूनही वाढण्याची देखील शक्यता आहे. आणि अशीच पुढील माहिती किंवा अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.